ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज नवरात्र प्रारंभ आणि दिनांक 22 वार सोमवार. आजचा दिवस इतका मजेशीर असतो आणि इतका धावपळीचा असतो की ज्यांच्याकडे पूजा असते त्यांना सगळ्यांना अनुभव येत असतो. म्हणजे काय, पूजा करायची, पूजा कोणतीही पूजा असतो त्याची तयारी करायची हे फार मोठं महत्त्वाचं काम असतं. आता नवरात्राचं तर कथाच वेगळी आहे. नवरात्राची जी मांडणी आहे, चौरंगाची मांडणी किंवा त्याच्यावरती लाल वस्त्र आणि नंतरवरती माळ बांधायला जागा, हे सगळं माळ बांधण्याची कशी पद्धत असते किंवा कलश कसा ठेवायचा, पूजा कशी करायची, गणपती पूजन कसं करायचं, हे सगळे प्रकार त्यामध्ये आहेत. बरं, एवढंच नाही तर दिवा समयी लावतो नसतो तसं नाही आहे. ते अखंड दिवा म्हणजे 9 दिवस 9 रात्र, म्हणजे आता 10 दिवस आहेत, तर त्या पद्धतीने ते दिवा चालू राहायला पाहिजे. त्यात कसं ते तेलाची रचना करायची, वात कशी लावायची, दिवा कुठे ठेवायचं, सगळं काही शास्त्रशुद्ध पद्धतीने करावं लागतं. आणि जी धावपळ होते, जी मजा येते, ती फक्त आज असते, पहिल्या दिवशी असते. आणि पहिला दिवस सगळ्यांना नवरात्रीच्या आठवणीत राहतो. सर्व तयारी, पूजेची सर्व नैवेद्याची तयारी, फुलाची माळ लागते त्याची तयारी, सर्व काही एक अतिशय महत्त्वाचं जपून सगळं व्यवहार करावं लागते पूजा. आता ही एक मजेशीर गोष्ट आहे, पण इतकं भक्तिभावाने सगळे करतात आणि इतका पूजा करताना इतका आनंद जो होतो, तो आनंद अवर्णनीय आहे. आणि ह्याचं काहीतरी आपल्याला म्हणजे बोध घेण्यासारखं आहे. सगळे 2 जण एकत्र येतात, सगळं कुटुंब एकत्र येतं आणि जो आनंद होतो तोही वेगळाच असतो. आणि तर नैवेद्याचा प्रकार वेगळा, रोज नैवेद्य वेगळा, रोज माळ वेगळी, रोज फुलं वेगळी, रोज साडीचे रंग वेगळे, कपड्याचे रंग वेगळे, असं एक मजेशीर असं वातावरण असतं. अतिशय आनंदाचा हा आजचा दिवस. आणि एक त्याच्यानिमित्त मी एक माहिती सांगतो, म्हणजे एक त्या नैवेद्यात कोणता दाखवायचा, तर आज 22 सप्टेंबर पहिला दिवस. आज नैवेद्य आहे तो गाईच्या शुद्ध तुपाचा. मग त्या तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पहिली माळ काय करते, आता पहिली माळ आजचा म्हणजे पहिला माळीचा मान, तर ती विड्याची पानं असतात. आपलं पूजेची पानं म्हणतो ना, तर ती विड्याची पानं नागबेन म्हणतात. त्या नागवेलीची पानं त्याची माळ बनवायची आहे आज. किंवा आपला पिवळी फुलं वगैरे, सोनचाफा ह्याची माळ बनवायची. शैलपुत्री मातेचं आज पूजन आहे. शैलपुत्री मातेचं आज पूजन आहे. आणि त्यामुळे शैलपुत्रीचा एक मंत्रही आहे. शैलपुत्री देवीचा मंत्र पण आहे. त्याचे पण उच्चार करायचा असतो. रात्री दिवसा जेव्हा आपल्याला आराम म्हणजे 5-6 मिनटाचा व्यवस्थित पूजा करून हा मंत्र म्हणायचा आहे. उगीच येता जाता म्हटला नाही, मग धावत म्हणून एक जण तसं नका करू. जे पूजेचे मंत्र आहे, पूजा आहे, ती एकदम सावकाश पद्धतशीर करा, असंच प्रत्येकजण सांगत असतो. आणि पूर्वी जी पद्धत होती करायची ती फार पद्धत वेगळी होती. म्हणजे त्या काय होतं तेव्हा सगळं ना, म्हणजे आता जे वेळ नाही आहे कोणाला, आता ब्राह्मण मिळत नाही आहे किंवा आपल्या घरीच पूजा करावी लागते. आणि ही पूजा सविस्तर कोणाला माहीत नसते आणि काय करायचं हेही कल्पना नसते. आणि त्यामुळे पहिल्या दिवशी खरोखर गोंधळ उडतो. एखादा नवीन असेल त्याचा गोंधळ होतो. अतिशय पूजा ही मोठी पूजा आहे, महत्त्वाची पूजा आहे. अतिशय एक परीक्षा घेणारी, भक्तांची परीक्षा घेणारी एक तऱ्हेची पूजा असते. आणि नवरात्र म्हणजे मातेची पूजा आहे, आईची पूजा आहे. आणि त्यावेळेला आईची सेवा करायला जो तो धावत असतो. आईची सेवा ही मातेची सेवा आहे. आणि मातेची सेवा म्हणजेच अंबा मातेची सेवा, आणि ती आपण करतो आहे. आणि म्हणून त्या देवीला एक नमस्कार करायचा आणि म्हणायचं, ओम देवी शैलपुत्रे नमः, ओम देवी शैलपुत्रे नमः, ओम देवी शैलपुत्रे नमः, ओम देवी शैलपुत्र नमः, ओम गम गणपते नमः.